मित्रांनो, मी आता सध्या पुणे एअरपोर्टला थांबलो आहे. इथं एक राईड घेऊन आलोय. नाईट शिफ्ट केली आणि एक राईड घेऊन आलोय, सोडलंय. तर कस्टमर म्हणजे माझ्या एजचं होतं, 30-32च्या रेंजमध्ये होतंय. तर चांगली चर्चा झाली आमची येता येता. तर मग ते 30 ते 35 मिनिटाची आमची राईड होती. तर त्याच्यामध्ये अशाच गोष्टी बोलत 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 मग सगळ्या गोष्टी आम्ही एकमेकाला सांगायला लागलोय. तर मग मी त्यांना बोललो, म्हटलं मग मी आधी जॉब पण करतोय आणि म्हटलं कॅब पण चालवतो. त्यांना कार्ड वगैरे पण दाखवलं, हे बघा म्हणलं माझं कार्ड वगैरे, मगरपट्ट्यामध्ये वगैरे जॉब करतोय आणि कॅब पण चालवतोय. आणि सोबत सोबत म्हणलं युट्यूबवर व्हिडिओ पण बनवतोय आणि म्हणलं चॅनल पण मॉनिटाईज झालेलं आहे. आता काही दिवसांनी अर्निंग पण चालू होईल. तर त्यांनी माझी खूप प्रशंसा केली आणि खूप छान म्हटलं, नाही का, म्हणजे खूप चांगलं काम करतोय, म्हणजे हे एवढं सगळं मॅनेज करतोय, फॅमिली पण, घर चालवणं, हे ते, आणि हे 3-3 काम करणं, म्हणजे खूप छान. तर असं कोणी काही बोललं तर खूप छान वाटतंय. पण काही काही असतात, आता शिवी देत नाही, पण काही काही लोक असतात टीका करणारे, नाही का, म्हणजे मागं ओढणारे आणि नाव ठेवणारे. आता गावामध्ये गेलो होतो तर बरंच काही काही लोक भेटले होते की बोलले होते की व्हिडिओ बनवायला चालू केले, असं तसं, नाही का, म्हणजे लोक तोंडावर ज्ञानीभाऊ म्हणून बोलतात, गोड, म्हणजे नाही का, हसून. पण त्यांच्या मनात वेगळंच काही असतं, म्हणजे नाही का. मला आता सगळ्या गोष्टी सांगायच्या नाही, मला हेच सांगायच्या व्हिडिओतून, म्हणजे असं कोणी कोणी बघा आपल्याला किती म्हणजे आपली तारीफ करते आणि काही काही आपल्या जवळचे लोक असतात की त्यांना ते बघावं असं वाटत नाही आणि त्यांना ते चांगलं दिसत नाही, हे मला सांगायचंय. तर असं काहीतरी चांगलं करा लाईफमध्ये. मी काही एवढं मोठं केलं नाही, आणखी आपलं टार्गेट खूप काही आहे, पण असं हळूहळू चांगलं करत राहा. बाकी बोलणारे बोलतात, सगळं आपल्यालाच करायचंय, लोक आपल्याला पैसे देत नाहीत खायला.